हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। यंदा पितृपक्ष 7 सप्टेंबर 2025 म्हणजेच सोमवारी सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबरला म्हणजेच सर्वपित्री अमावस्याला संपणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते। पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही। पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात होते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते। हे पितृपक्षाचे 15 दिवस अत्यंत शुभ मानले जातात। असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्ती मिळते। धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता ही आपल्याला भासत नाही। त्यामुळे आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान आहे तर ते करत असतो। पितृपक्षामध्ये 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या 15 दिवसांमध्ये काही महत्त्वाचे नियम पाळले जातात। काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागतात। पितृपक्षाचे 15 दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही या पितृपक्षामध्ये देऊ नये हे 99% लोकांना माहीत नाही। जर आपण या काळात कळत न कळत या 3 वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते, आपल्या घरात पितृदोष लागतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी वास करत नाही। त्या घराची, कुटुंबाची, मुलांची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणूनच आपल्याला काहीही झालं तरीही या 3 वस्तू कोणालाच द्यायच्या नाहीत। तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत, तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमाचे पालन करावे याबद्दल संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवासारखे मानले जाते आणि म्हणूनच त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे। धार्मिक मान्यतेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी, सुख, संपत्ती येते। जर पूर्वज नाराज असेल तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणीने नेहमी भरलेले असते। व्यक्तीच्या जीवनात सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतात आणि म्हणूनच पितृपक्षात दररोज तर्पण करावे। परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही। ज्यांचे पालक जिवंत आहे त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे, ध्यान करावे। जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल म्हणजेच जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे। नेहमी पाण्यात दूध आणि काळे तीळ मिक्स करून हे तर्पण दिले जाते। या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूला असतात। म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी आपण गाईला खाऊ घालायची असते। असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो। तुम्ही जर पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि पितृ जे आहेत तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा हा आवर्जून लावला पाहिजे। दक्षिण दिशा जी असते ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात। ज्या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते। पितृपक्षामध्ये मांसाहार किंवा मद्यपान हे आवर्जून टाळावे। यज्ञ, अनुष्ठान
किंवा इतर धार्मिक कार्यसुद्धा पितृपक्षामध्ये करू नये, जसे की नवीन घर खरेदी करू नये, जमीन खरेदी करू नये, वाहन घ्यायचे असेल किंवा कपडे दागिने जे घ्यायचे असतील ते सुद्धा पितृपक्षामध्ये खरेदी करू नये. बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचा भाव हा कमी होतो आणि अशाच वेळी आपण सोन्याची खरेदी करत असतो, परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज मानले आहे. तसेच या पितृपक्षामध्ये दाढी केस कापणे आवर्जून टाळावे, राग करू नये. तसेच नकारात्मक भावना ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या मनामध्ये अजिबात आणायच्या नाही. पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल तर तो आवर्जून टाळावा. तसेच घराची दुरुस्ती करण्याचे कामसुद्धा पितृपक्षामध्ये करू नये, कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरी येत असतात. मग ते पक्ष्यांच्या रूपात किंवा प्राण्यांच्या रूपात, नाहीतर ते किडामुंग्यांच्या रूपामध्ये आपल्या घरी येत असतात. आणि जेव्हा आपणच घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून त्या मुंग्या किंवा इतर काही जीवजंतू जे असतात तर ते मरण पावतात आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असे म्हटले जाते. पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृलोकाचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षाच्या बरोबरीचा असतो, जिथे वेगवेगळ्या काळाची गती वेगवेगळी मानली जाते. आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात, विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळत नाही. या ग्रंथामध्ये केवळ पितृलोकांचं वर्णन नाही केलं तर तेथे कालखंडाचा तपशिलावर उल्लेख देखील केलेला आहे. गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव, मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना ही वेगवेगळी आहे. मानवाचे 365 दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहेत आणि मानवाचे 30 दिवस हे पूर्वजांचा एक दिवसासारखा असतो. आणि या गणनेनुसार पितृलोकांचा एक महिना पृथ्वीवरच्या 30 वर्षा इतके असते आणि पितृलोकांचे एक वर्ष हे पृथ्वीवरच्या 365 वर्षांइतके आहे. आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराजा असे म्हणतात. तो पितृलोकांचा अधिपती आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग, नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवरती येत असतो आणि म्हणूनच तर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केल्या तर आपल्या पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो, आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान केले जाते. या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमाचे पालन करावे तर पहा. पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये. बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो, कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काहीतरी वाईट बोलत असतो. परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणत्याही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपण बोलू नये. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभकार्य जसं की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी धार्मिक विधी करू नये. पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात, परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नये. जर आपण झाडू खरेदी केला तर धनहानी होऊ शकते. आपल्या घरातील लक्ष्मी नष्ट होते. घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते. म्हणून पितृपक्षामध्ये झाडू चुकूनही खरेदी करू नका. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचे तेल जे आहे ते खरेदी करू नये. मोहरीचे तेल हे शनी ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचे तेल खरेदी केले तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्यावर पडत असतो आणि यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटीचे वातावरण होऊ शकते. त्याचबरोबर पितृपक्षाचे 15 दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात कोणाला द्यायच्या नाहीत. ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असेल तरीसुद्धा या गोष्टी तुम्ही कोणालाही देऊ नका. त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजे उसने पैसे. तर पितृपक्षामध्ये कधीही कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उसने पैसे सुद्धा घेऊ नका किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये घ्यायचं नाही. जर आपण पितृपक्षामध्ये पैशाची
देवाणघेवाण केली, पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते, घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही कोणाला पैसे उसने उधार देऊ नका. त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कुशा. कुशा हे एक गवत आहे जे पितृपक्षात वापरले जाते. कुशा हे सर्वांनाच माहीत आहे, ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो त्यावेळी कुशा वापरले जाते. तर्पण करण्यासाठी कुशाचा वापर हा आवर्जून केला जातो. कुशाशिवाय पूर्वजांचं तर्पण अपूर्ण मानलं जाते. आपल्या घरातील कुशा ही चुकून कोणालाही देऊ नये. त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ. बघा, पितृपक्षामध्ये दान करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. पितृपक्षामध्ये दान केले तर त्याचे आपल्याला दुपटीने फळ प्राप्त होते. परंतु आपण या दिवसांमध्ये तांदळाचं दान सुद्धा करायचं नाही, कारण पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवतो, दही भात बनवतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते. त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये कोणालाही तांदूळ असतात ते दान करायचे नाहीत. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा लावा. दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार आहे तो दूर होतो. आपल्या आयुष्यात जे काही संकट, अडचणी, अडथळे आहेत तर ते दूर होत असतात. म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा. ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते तसेच पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज असते, म्हणून त्या ठिकाणी दिवा हा लावला जातो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.